यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये सलग 7व्या दिवशी ही सिटी लिंक बस सेवा ही विस्कळीतच आहे। कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। बस सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतोय। पगार पीएफ सह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, सिटी लिंक सेवा या अजूनही बंद आहेत। आज 7वा दिवस सुरू आहे। कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबत नाहीये। मागण्या अजून किती दिवस यांना मागण्यासाठी असंच आंदोलन करावं लागणार आहे? मागच्या या आंदोलनादरम्यान 6 दिवसात 1 ते 2 बैठका झाल्या, पण या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे मागच्या 6 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बस कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत। त्यामुळे नाशिकमधली बस वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि यामध्ये प्रामुख्याने वेतन वेळेवर मिळत नाही, पीएफचा मुद्दा आहे, ईएसआयचा मुद्दा आहे, असे वेगवेगळे मुद्दे आहेत। या सगळ्या मुद्द्यांवरती कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि 6 दिवसांपासून हे सगळे कर्मचारी संप पुकारल्याने बस वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाल्याचं बघायला मिळतोय। कालच या सगळ्या संदर्भात एक बैठक झाली, पण खरं तर याही बैठकीत तोडगा निघाला नाहीये। मागच्या जवळपास 2 वर्षात जवळपास 10 ते 12 वेळा अशा पद्धतीचं कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे मनपा प्रशासन सुद्धा आता आक्रमक भूमिका घेत ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून बस सेवा मनपात हे चालवतं त्या ठेकेदाराला सुद्धा हे ठेका हे रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस मनपाने दिलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा वेळेवर होत नाहीत अशी एक भूमिका किंवा असा आरोप हे कर्मचाऱ्यांचा आहे। त्यामुळे ठेका का रद्द करू नये अशा पद्धतीचं एक अंतिम नोटीस ठेकेदाराला मनपा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या संदर्भात अजून एक बैठक होईल। त्या बैठकीत तरी तोडगा निघतो का बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या संपाचा जो फटका आहे तो प्रवासी आणि विद्यार्थ्यांना। अगदीच माझा पुढचा प्रश्नही असाच होता किरण, की विद्यार्थ्यांची आता खरं तर परीक्षा सुरू आहेत वेगवेगळ्या माध्यमातल्या, आणि त्यामुळे तो फटका जो आहे बस सेवा बंद असल्यामुळे, कारण हेच खरं तर पर्यायी साधन असतं आणि तेच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आता कसा रोष बाहेर येतो आहे? खरं तर गेल्या 6 दिवसांपासून संप सुरू आहे नाशिकमध्ये आणि याचा प्रामुख्याने फटका जो प्रवासी जे रोज बसने प्रवास करतात त्या प्रवाशांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बसताना बघायला मिळतं। कारण मागच्या आठवड्याभरापासून वेगवेगळे एक्झाम विद्यार्थ्यांची हे चालू आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज आपल्या स्कूल पर्यंत कसं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या सगळ्या संपाचा जो फटका आहे तो विद्यार्थी आणि प्रवाशांना बसतोय। त्यामुळे या संपावरती लवकरच लवकर प्रशासनाने तोडगा काढावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा होताना बघायला मिळते। जी किरण, तुम्ही असेच जोडलेले राहात। पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।